फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या बर्थडेच्या व्लॉगमध्ये। तर आज माझा वाढदिवस आहे। तर 1 जुलै आहे आज। तर दिवसाची सुरुवात झालेली आहे। तर मुलींना मी सकाळी सोडायला गेले होते स्कूलला आणि त्याच्यानंतर मस्त असा मोठा राऊंड मारून आलेले आहे। मस्त छान अशी वॉकिंग झालेली आहे। आल्यानंतर मस्त खसा बाहेरचा जो ओटा आहे आमचा अंगण आहे दारापुढचं, कारण की काय होतं पावसामुळे शेवाळ येऊन जातं। मस्त ते खसा एकदम घासून काढलेलं आहे, कारण की पाय सटकण्याची भीती असते। त्याच्यामुळे इकडची ओटा धुतला आणि त्या साईडचा सुद्धा ओटा धुवून झालेला आहे। पप्पांना पोहेचा माझे मम्मी पप्पा आलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते। तर बघू शकताय, तर मम्मी आणि पप्पा पालखीसाठी आले। पालखी तर आहेच, पण खरं तर ते ॲक्च्युली माझ्या वाढदिवसासाठीच आलेले आहेत आणि ते कधी विसरत नाहीत आणि त्यांना लक्षात राहतं, म्हणजे राहतंच ते माझा बड्डे असू दे। आणि त्याच्यानंतर अजून एक या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे, माझा वाढदिवस असला ना तर रात्रीचा 12 वाजले ना, बरोबर एकदम ॲक्युरेट 12 वाजता मला कोणी फोन करणार नाही, फक्त माझी बहीण, माझी ज्योतिताई आणि त्यानंतर विजय भाऊ। तर हे जे आहेत ना, हे माझ्या आयुष्यासाठी ना माझे खास आहेत, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। ते मला 12 वाजता बरोबर राईट 12 वाजता फोन करतात। रात्रीसुद्धा त्यांनी ॲनिव्हर्सरी असू दे काय असू दे, ते कधी न चुकणार नाही। बरोबर 12 वाजता त्यांचा फोन येणार, माझी येणार। तर त्यांनी रात्री मला फोन केला, विश केलं, तर मला खूप छान वाटतं काय असू दे। आणि त्याच्यानंतर संतोष भाऊ, सीमाताई, ते दोघांनीसुद्धा, भाऊंनीसुद्धा सकाळी सकाळी कामाला जायच्या आधी का असे ना, पण त्यांनीसुद्धा मला छान असं विश केलं। सकाळी पण मुलींची गडबड होती, तरी सीमाताईंनी मला सकाळी सकाळी फोन केला। आणि सीमाताईचं पण एक सांगते मी तुम्हाला, जे सीमाताई पण असं ना, तर त्यांचं एक आहे की बड्डे जर असला ना, तर बड्डे गर्ल असो किंवा म्हणजे काय असो, ज्याचा बड्डे असला ना, तर त्यांना म्हणजे त्या दिवशी हॅप्पी राहू द्यायचं, त्यांना खुश करायचं। तर ते काम एक सीमाताई खूप छान करतात, म्हणजे नाही का, एक त्या आल्या की छान वाटतं, म्हणजे ते खुश ठेवतात नाही का, छान वाटतं। तर बड्डेच्या दिवशी कोणाला उदास नाही करायचं, एक नॉर्मल एक आपण शुभेच्छा देऊन सगळ्यांना छान विश करायचं, तर त्या अशा करतात म्हणजे त्या दरवेळेस मला। तर सगळ्यांनी मला छान असे भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत। सकाळपासून मी आज मोबाईलमध्येच होते, तर इंस्टाग्राम म्हणू नका आणि व्हॉट्सअप म्हणू नका, माझी फॅन्स फॉलोईंग आता म्हणजे जे माझी फॅमिली आता तयार झालेली आहे, यूट्यूब फॅमिली, इंस्टाग्रामची फॅमिली आहे, त्यांनी इतके भरभरून त्यांनी स्टेटसला माझे फोटो वगैरे ठेवलेले, हॅपी बर्थडे ताई म्हणून असं। तर मला खरंच खूप, मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना खरंच थँक्यू म्हणते की मला खूप छान असं यूट्यूब फॅमिली मिळालेली आहे महाराष्ट्रामध्ये। आता सगळेजण, बरेच जण मला आता खूप प्रेम करतात, सपोर्ट करतात, तर त्याबद्दल धन्यवाद। तर असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट करत राहा मला। तर सुरू करते आजचा ब्लॉग। तर मस्त असा ब्लॉग होणार। तर म्हटलं आज चला केक करायचं, तर काही नव्हतं आज विशेष, एवढं काही नव्हतं केक करायचं, इच्छा पण होत नव्हती एवढा वाढदिवस करायची। तर जमलं तर बहुतेक सीमाताई आणि संतोष भाऊ येतील, आले तर, कारण की त्यांची ड्युटी आहे भाऊन त्यांची। पण म्हटलं चला जाऊ द्या, मुलींसाठी थोडासा केक करूयात। तर जमलं तर मुली येतील, साक्षी वगैरे त्या, आणि इकडं शिवण्या त्या आता आहेत, आणि मम्मी पप्पाला सुद्धा माझ्या हातचा केक खायचा आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक आपण रसमलाईचा केक करूयात। तर बघूयात कसा होतो आजचा दिवस आणि माझा दिवस कसा जातो माहिती नाही। तर माझ्या जे फॅमिली आहे त्यांनी तर माझा दिवस एकदम छान करून दिलेला आहे, तर कंटिन्यू करत राहा बघत। तर इथं भाजीला मी गेले होते सकाळी वॉकिंग करता करता, मला मस्त अशी आळूची पानं भेटलेली आहेत। आता मी आळूच्या वड्या लावून देणार आहे। तर वड्यांची रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, पारंपरिक वड्यांची रेसिपी, नक्की बघा आणि ट्राय करून बघा। तर आता इथं मी आवरून ठेवते। रसमलाईसाठी मी बघू शकताय दूध आणलेलं आहे गोकुळचं, आता हे दूध मी ठेवेल गरम करण्यासाठी, आवरून घेते। आणि इथं भाजी वगैरे आणलेली होती थोडीशी, ती साफ करून घेते आणि मग मी रसमलाई करायला घेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत राहा, बघत राहा। तर इथं दुपारचा माझा स्वयंपाक झालेला आहे। तर माझा अवतार तुम्ही बघू शकताय, अजून पण काही व्यवस्थित नाही आहे, तर संध्याकाळी माझं लुक तुम्हाला बघायला मिळेल। तर आता दुपारच्या मेन्यूमध्ये मी काय काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखव। तर इथं बघू शकताय मटकीची भाजी मी इथं केलेली आहे, आणि त्यानंतर इथं गेलेले आहे सकाळी मुलींसाठी ही बटाट्याची भाजी केली होती। तर याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, खूप छान अशी टेस्टी अशी मस्त लागते। तर भात होता शिल्लक राहिलेला कालचा, तो जिरा राईस असं करून घेते आहे। कालचं थोडंसं सांबार होतं ते करून घेत आहे। इथं तव्यावर थोडंसं कारलं जे आहे, तर बघू शकताय तव्यावर असं मस्त कारलं चमचमीत असं केलेलं गेलेलं आहे। भाकर रेडी झालेली आहे, त्याचबरोबर चपात्यासुद्धा झालेल्या आहे। मुलींना आज टिफिनला दिल्या होत्या बीटच्या चपात्या, म्हणजेच की रेड चपात्या, आणि त्याचबरोबर बाकीचं इथं थोडंसं रसमलाईसाठी मी तयारी करत होते, पण आता वेळ नाही मिळाला। म्हटलं आता हे सगळ्यांना जेवण देऊन देते आणि त्यानंतर मग मी रसमलाई करायला घेणार आहे। तर आता सगळ्यांना बोलवलेलं आहे जेवायला, डॅडी,
आणि पप्पा वरती काहीतरी करतायत, तर ते येथील जेवायला. मग आपण जेवण करून आणि मग बाकीच्या गोष्टी मी आवडते. तर इथं मी केकचा बेस करून ठेवलेला आहे, चौकोनी शेपमध्ये करणार आहे रसमलाईचा. तर असा बड्डेचा केक आहे, पण बड्डे कसा होणार आहे काही माहीत. त्यांचा फोन आला होता मला की संध्याकाळी बहुतेक संतोष भाऊन ते येणार आहेत, तर बघू कसं होतं. आता भाऊन ते येतील म्हणजे, तर मग बघू आता आल्यानंतर. मग तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा आम्ही चौघं जेव्हा एकत्र येतो, तर त्यावेळेस आमचा जो सेलिब्रेट असतो ना, तर जास्त असं म्हणतो ना, याच्याने नाही पैशाने नसतो, पण आपण जेव्हा एकत्र येतो फॅमिली, तर तेव्हा तो जो सेलिब्रेट आहे ना, तो खूप छान होतो. तर तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हाला अशा आमच्या फॅमिलीचे व्हिडिओ आवडतात बघायला, तर तेही मला कमेंट्स करून सांगा. फायनली केक रेडी झालेला आहे, पण दरवेळेसप्रमाणे आज कशी गडबड होणार नाही ते ठरलेलंच आहे. दरवेळेस गडबड होतेच, आणि आजसुद्धा गडबड झालेली आहे. केक करायला घेतला तर खालचा बेस नव्हता नेमका आज, आणि खूप गडबड झाली. आणि त्याचबरोबर रसमलाई केक करायचा, तर येल्लो कलरसुद्धा नव्हता. तर मी खूप जुगाड लावून केलेला आहे केक. तर कसा झाला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा, मी तुम्हाला दाखवते. ती रसमलाई तुम्ही बघू शकताय, आणि अतिशय सॉफ्ट अशी रसमलाई झालेली आहे. तर बघू शकताय, अशी मस्त अशी सॉफ्ट अशी रसमलाई झालेली आहे. पण नेमकं केसरही संपलेलं होतं, आणि त्याचबरोबर जो येल्लो कलर होता तोही संपलेला होता. आता जुगाड लावून अशा पद्धतीने केक तयार केला. त्याचबरोबर क्रीमसुद्धा संपत आली होती. तर मी माझ्या पद्धतीने, माझा केक आहे म्हणजे मी माझ्या पद्धतीने डेकोरेट करणार. तर अशा पद्धतीने डेकोरेट केलेला आहे. तर हा आहे माझ्या बड्डेचा केक. तर मी जी प्लेट होती आमच्या इकडे व्हाईट कलरची, तर त्या प्लेटवरच केलेला आहे, बेस नव्हता. तर अशा पद्धतीने रसमलाईचा आजचा फ्लेवरचा मस्त असा केक झालेला आहे, आणि टेस्टी आहे, यम्मी आहे. तर कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. जर रसमलाईची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा, मी तुम्हाला नक्की शेअर करेल. तर बघू शकताय, मस्त असा केक झालेला आहे. आता माझी सगळी कामं झालेली आहेत. तर पोचासुद्धा मारून घेतला परत एकदा पुन्हा संध्याकाळचा. आणि केकचा तुम्ही बघितलं असं राडा खूप होतो, आणि सगळी भांडी वगैरे पण आवरून घेतलेली आहेत. आणि आता मम्मी डॅडी पण सगळे ते वरती आहेत. भाऊन ते बहुतेक येणार आहेत. बिर्याणीचा प्रोग्राम आहे संध्याकाळी. तर मम्मी पण चालली. तू कुठं चालली? टेरेसवर? हां, चालेल. टेरेसवर जा तुम्ही, थोडंसं रिलॅक्स व्हा. मी पण रिलॅक्स होते. सकाळची खरंच आज खूप दगदग चालू होती, स्वयंपाक वगैरे सगळा राडा. केक चालू होतं, केकचा पण घोळ झाला. मला तर असं वाटत होतं करावं पण नाही केक, असं वाटत होतं. पण तरी केला. जाऊ दे, मुलींना आपलं टेस्ट तर एक नंबर असते, पण बाकीचं जाऊ द्या, टेस्ट तर एकदम छान असते. तर आता बघू, संतोष जोशी आता आले की बिर्याणीचं प्रोग्रामचं आहे. तर हे येताना चिकन वगैरे सगळ्या काही गोष्टी घेऊन येणार आहेत. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. आता मी पटकन फ्रेश होते, रेडी होते, कंटिन्यू करत राहा. तर सध्या मी थोडंसं नॉर्मल लाईट असा मेकअप केलेला आहे, लाईट. तर माझे डोळे ना, मी जेव्हा लायनर लावते ना, मी जेव्हा हसले का अजून डोळे माझे बारीक दिसतात, पण मला लायनर आवडतं थोडंसं लावायला. तर असं म्हणतात की लायनर लावलं की डोळे थोडेसे मोठे दिसतात, आणि माझे डोळे आहेत बारीक, तर त्याच्यामुळे मी थोडंसं लायनर लावलेलं आहे. तर बघू शकताय, मला आधी येत नव्हतं, पण आता मी शिकले बरं का. मला एवढं जास्त माहिती नव्हतं लायनर लावायचं. तर आता थोडंसं गेटअप केलेलं आहे. आता मी कपडे वगैरे चेंज करत नाही, कारण की बिर्याणी करायची, मग कांदे वगैरे कट करायला घेते. हे आले की पटकन करावं लागेल, कारण की दम बिर्याणी असती तर त्याला थोडासा वेळच लागतो, आणि सगळ्यांना पटकन भुका पण लागतील. त्यासाठी बाकीच्या गोष्टी प्रिपेअर करून ठेवते. कुत्रे भूक राहिलेच. तर बाकीच्या गोष्टी प्रिपेअर करून ठेवते म्हणजे. आणि मम्मीने मला थोडंसं लसूण हेल्प केली, थोडंसं लसूण वगैरे निवडून दिलेलं आहे. तर आता मी कांदे वगैरे कट करायला जाते, केस बांधते, थोडासा टचअप करून घेतलं आहे. कारण की मेकअप कसं असतं, थोडंसं आधीच केलं ना म्हणजे सेट होतो. एकदम अचानक केला ना भयानक दिसतो माणूस. आणि मी काही जास्त मेकअप केलेला नाही, लायनर वगैरे लावत नाही. तुम्ही बघू शकताय, लायनर वगैरे नसतं, नॉर्मली आपला मेकअप केलेला आहे. चला मग आपण लागू बिर्याणीला. तर प्रॉब्लेम असा झालेला आहे, तर जे आम्ही जिकडनं चिकन आणतो, तर ते चिकनचं जे दुकान आहे तेच तिथून उडून गेलेलं आहे. म्हणजे तिकडचे सगळे दुकानं उठवून दिलेले आहेत, आणि चिकनचं जे जिथून बारामती ॲग्रोचं आम्ही चिकन घेतो तर ते नाही भेटलं आम्हाला. तर मग प्लॅन कॅन्सल केला बिर्याणीचा. आणि आता आम्ही असं ठरवलं आहे की आता ताई म्हणताय की मी डाळ घेऊन येते, तर इकडे मी भात लावून देणार, चपात्या करणार, आणि आपण पार्सल अशा भाज्या वगैरे. डाळ म्हणजे मग काय त्यात एवढं? पाळणा झोका आलायच रे, ते बघतोय ना की चक्रीवाला झोका, चक्रीवाली पाळणा काय म्हणतात त्याला? कधी
हां ते पाळणं आलेले आहे दारामध्ये खेळण्यासाठी. तर हां, तर असं ठरलेलं आहे की रेडीमेड आपले पार्सलच आणायचे आहेत. भाजी आपली साधी व्हेज पनीर वगैरे अशी नॉर्मल भाज्या असतात ना, तर त्याच आणणार आहेत आणि मी चपाती वगैरे करून घेते. तर असा प्रोग्राम झालेला आहे. तर तुम्ही बघत राहा, व्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा. तर सीमाताईचा 2 वेळा फोन येऊन गेला. आता ते सुद्धा क्वार्टरमधून निघणार आहेत, ते येतील आणि मग आपण बड्डे सेलिब्रेट करू छोटा मोठा. आई आवाज मारती, मम्मी बा आवाज मारती, बघते मी. काय हा आले आले. तर बघू आपण वरती काय करतायत. चला एक दिवस सुद्धा सुकाने जाऊ देत नाही श्रेया मला. लाईट लावून पुढे काय काय झालं मला पण नाही समजत त्या टीव्हीचं. मम्मी कोणते कोणते बटन श्रेयाने ऍक्टिंग मारली. शिवण्याला ग, शिवण्याला. आता मी ते आवरते ना, भात वगैरे लावते. झालं घ्या डाळ का बनवताय म्हणजे मग काय तुला चिकन पाहिजे? चिकन नाही भेटलं. चिकन आपण जिथून चिकन आणतो ते दुकानच उठून गेलंय. मी पण आज बघितलं, खरंच तोडफोड झाली, दुकानच उठून गेलं. हा काय काढलं काय माहिती. का रस्ता वाढतोय का? पण मग तिथं सुदामाचं पण येते पाणीपुरीचं. हे बघ आप्पी आली, आप्पी. हे बघ श्रेया, सेम श्रेया, सेम. हे बघ, हे बघ श्रेयाचं नाक पण तसंच आहे. श्रेयाने थोडा मेकअप केला ना, श्रेयाने हिच्यासारखा. श्रेया फक्त आता सध्या बुरसायले, त्याच्यामुळे श्रेया दिसते. श्रेयाने तिच्यासारखा मेकअप केला तर श्रेया सेम डिट्टो, सेम तसा कट ठेवला ना श्रेया तशीच दिसेल. हा पोरगा बघितला का त्याच्यातला होता मम्मी. हा चल मी जाते खाली. चालले आहे शिवण्याला घेण्यासाठी. शिवण्या आता स्कूलमधून येईल आणि त्यानंतर सेमाताई संदर्भ येतील, मग हे पण येतील. आता डॅडी शिवण्याला घेऊन येतील. शिवण्या मला म्हटली होती की मम्मी लवकर ये घ्यायला, कारण की तुझा बर्थडे आहे. तर शिवण्या असं म्हटली होती मला. तर तरी आम्ही 7 वाजता गेलो, कारण तिचं 5 ते 7 वाजेपर्यंत क्लास असतो. तर ती आता आल्यावर मग नक्की चिडणार आहे माझ्यावर. शिवण्या आलेली आहे. काय झालं? काय झालं? बरोबर आलो ना टायमिंगवर? काय बाई काय? ए बाई काय दर्शन कशाबद्दल? बर्थडे माझं दादा ग. मम्मी मला हे खेळू देती. काय ते काय बोलतात जर त्यामध्ये ते असं असतं ना, ते नाही, आता ते तिकडे आहे बेटा. तो इथे आल्यावर. हा तो इथे आल्यावर. तो इथं नाही, आता तो तसा चालला तो तिथं. उद्या आल्यावर बघू. हा उद्या आला का मग बघू. हा नाही काय नाही. दीदी काय बोलतो सॅटर्डेला गावाला जाते. मम्मी दीदी ना सॅटर्डेला गावाला चालली आहे. हा कोण कोण गाव झालं? दीदी, हा का तोंड. आणि मग सुट्टी आहे का? कधी गावाला चालले? कधी? सॅटर्डेला. मग सॅटर्डेला अजून टाईम आहे. टाईम आहे अजून. चल चल बॅग काढ, बॅग काढ आणि लाईट लाव मधल्या रूमचा. तर इथं मी भात आणि माझ्या मस्त असे चपात्या झालेल्या आहेत. गरमागरम मस्त सॉफ्ट अशा चपात्या बनलेल्या आहेत आणि भातही झालेला आहे. आणि रात्रीचे वाजलेले आहेत 8. तरी अजून संतोष सेवाताईने आलेले आहेत, कारण की थोडंसं ट्रॅफिक असतं संध्याकाळचं वाडीमध्ये, त्याच्यामुळे त्यांना वेळ होतो आहे. आम्ही फोन लावला तर आता ते जवळपास येतच आले. ते येतील आणि मग बघूयात काय होतं काय नाही. आता मी काय घालणार आहे ते मला माहिती नाही. तर यावेळेस साडी नाही बड्डेला, कारण की लग्नाचा वाढदिवस होता त्यावेळेस त्यांनी मला साडी घेतली होती. तर त्याच्यामुळे वाढदिवस नाही काय, प्रत्येक वेळेस लाड त्याच्यामुळे नाही घेतली त्यांनी. तर बघू आता मी काय घालत, बघू आता कसं होतं काय होतं, मला काहीच माहिती नाही. जसा दिवस उगला ना तसं चालू आहे खरं तर ॲक्च्युली.
तुम्ही बघत आहेत व्हिडिओ माझे, नक्की लाईक करत जा आणि सपोर्ट. आ गए थैंक यू थैंक यू. घर में आ जाओ, घर में आ जाओ. लोक आलेले आहेत, हेअर शूट करणार आहेत आणि माझा अवतार अजून असाच आहे. इथं क्लासमधून आली आणि अशीच थांबली नसते. लोकांना तर तोंड दाखव, एवढं गंद पडक तोंड. हे काय शिवाण्याचा हाऊस आहे. पालखीमध्ये घेतलं ना. तर आता सगळे येणार आहे. शूटिंग काढ घरात येताना. ऐसी धाकड़ है, धाकड़ है, ऐसी धाकड़. बाई तुम्ही तयार आहे? काकू झोपणार आहे का? झोपणार आहे इकडं? नाही रे बाळा, कांबाळ आली का? काय जाताना तनू झोपेल ना, त्यासाठी ती तयारी चालली. आली झोपून माझ्या. ओ धरा एवढी बॅग कांबाटा. हैप्पी बर्थडे. थैंक यू मेरा बच्चा. कितने साल से बड़े हो गए. मी जेवण गाणं करायला टाकलं हा. लंबी हो मस्त त्याच्यात पण हात वगैरे असतात. म्हणजे असं वरती पोच पण छान आली. मम्मी सोन्याचं पिकलं. गल्ला आहे, तो ते एकदा इथे घेतला मी. काय म्हणता काका, बरे आहेत ना? गल्ला तब्येत वगैरे कशी? काकानी दंबे उतरली लिंबू पिळून गरम पाणी पितो. खोला त्यांच्या लॉक येतं. पिगी बँकेला अरे, जेवण नाही. चाबी नाही. जेवण काढा जेवण. काय जेवण डाळ आणते काकू? काय काकू बिर्याणीचा बेत करायचा होता आणि तुम्ही डाळ भात घेऊन आले. काय सगळं मूड ऑफ करून टाकता. नॉर्मल पण खाऊ अगं मम्मीने आता मागच्या आठवड्यात तर खाऊ घातली काय बिर्याणी. पूर्ण खिचडी नव्हती बनवली का? हा हा गीता बबिता. माहिती का कलर पण येलो लय गोळाचा केक झालेला आहे तो. हा ना. ताटावर केला मग काय करू. मम्मी का केक पण चिकन लायल. चिकन कोणचं चिकन आहे? मंचुरियन. अगं ते मुलींना फक्त खाण्यासाठी ना चिकन आपले टिक्का आहे. चिकन 65. डाळ आणि भात. रेग्युलर साठी घेतला होता. पॅन्ट आणली टॉप. जर पण साडीच घाल मला असं वाटतं नाही का? जाऊ दे साडी घालून. मग काकू बघ काकू दरवेळेस काही ना काही घेऊन येते. पण दुकानच येतं. मी याच्यावर मला आता ते सोमवार वगैरे उपवास येतात ना. दाव खोल ना. त्यासाठी. खोल ना. नाही साडी छान आहे. पण काही गरज नव्हती हो, दरवेळेस तुम्ही दरवेळेस घेता दरवेळेस याच्यात कशाला? ना ब्लॅक होता. एवढं भारी वाटत होता मग कोण नाही म्हटलं त्यात. हा ब्लॅक नाही. हा बरोबर. हा त्यामुळे जरासं. नाही आणि छान एक आहे. असा पीच कलर होता. असं वेगळं छान असं बघा असं असं आहे. आणि कॉफी बॉर्डर होते त्याची. असं तो आवडत होता पण राहत म्हणजे लई लाईट नको हा असं. पण कशाला आणलंय तुम्ही दरवेळेस नाही ना. दरवेळेस घेतात. आता एखाद्या वेळेस राहू द्यायचं काय होतं. असंच रेग्युलरला यूज करायला पटकन घेतला होता पण नंतर पण तुला विचारलं फोन मध्ये म्हटलं म्हणून जातं. नाही एम नाही आता कसं ते साड्याला घेतलेली होती ना. नाही, काय पण चॉकलेट चॉकलेटी नाही, आता इथं चाललेला आहे फॅशन शो. याचं आणि याचं तर same तुम्ही वाटतं. बघत राहा काय चाललंय यांचा फॅशन शो. यांचा फॅशन शो खूप डेंजर असतो. काय करता काय माहिती त्यांनाच माहिती. म्हणजे काय सेल लावून ठेवली आहे. अगं काकूने काकू मी म्हणलं ना मी व्हिडिओत बोललेले पण मला माहिती म्हणले काकू मी घालून हे का बाई, मी घालेल काकूच आहे तो. तर बघू शकताय मी झाले रेडी आणि ही साडी बघू शकताय संतोषी आणलेली आहे. माझ्या मम्मी सांग मिळली का म्हणे असं तिला असं म्हणायचं होतं तरी माझ्या मला मम्मीला मिळालेली भेटलं आहे. ठीक आहे, असं काय म्हणतो बरी. बरी 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 तुमची हो आम्ही पण चांगले आहेत. काय चाललं मग? मस्त तर आता आम्ही झालो आहोत रेडी. आता करूया थोड्या वेळाने बर्थडे. काय तुम्ही शकीरा बिकीरा बनवते? काय म्हटली तू? शकीरा बनवून फिरताय. आम्ही शकेरा दिसतोय वा. बघा ऐका तिला तू चेंज करते का म्हणून घाल दुसरी. तशी चांगलीच आहे ही पण. हा फक्त आवरण हा? चला लवकर भूक लागली मला. तुम्ही नाही रेडी झाले? मला माझा थोडी बड्डे
साथी मेरे पाणी नाही आश्रया. हांडाने आणलं बघा तिने गो. चला तर आता सगळे आलेले आहेत आणि आपण आता केक कट करूया. पण आता केक कट करायला थोडंसं वेगळंच वाटतं. म्हणजे ॲनिव्हर्सरी असली ना तर तेव्हा काही नाही वाटत, पण आता जेव्हा असं एकटं केक कट करायला आता थोडंसं वेगळंच वाटतंय. पण तरी आता सगळेजण माझ्यासाठी सेलिब्रेट करत आहेत, तर आपण करूयात सेलिब्रेट. तुम्ही बघत राहा. हळदी कुंकू. बदरी ही बघ ही ये अवतार तुमसे उम्र में बहुत बड़ा है, अनुभवशाली है. हे बघ हे तुम बात दे सकते हो. असे का लपतंय? त्यांचं नाही घेते ते, रुपयाचं घेते. टीव्ही बंद करा भाऊ, टीव्ही बंद करा. असं बसा. असं शांत राहा. शांती ओम शांती आणि साक्षी केक वगैरे फ्रीजमध्ये केलं. ओम शांती ते भाऊने त्या ब्लॉग मध्ये भारी बोलले. आता बघा आमचं पोट भरलंय. ओ बघितलं का? हा, वरच्या ओटा कर दिलेला आहे. वरच्या ओटा कर दिलेला बघितलं का तुम्ही ब्लॉग पूर्ण? या पुढे गेला. हो, बहिणी. अगं मग काय करू, पॅडच नाही. बजेटवाला केक चला पटापट. चौकोनी होता ना. चॉपिंग पॅड बघ केवढा या. चौकणी बनवला ना. हं? चौकोनी बनवला मी. बजेट केक आहे तो, पॅडही नव्हतं, कलरही नव्हता येल्लो. काय बरं पडलं? काय नाही, काय वाटत थर्माकोलचा तर नाही बजेट. नाही नाही, केकची टेस्ट आपली रसमलाई दुधाची आहे. उलटाय लागते. बरोबर दिसला. साक्षी दिदी तुम्ही काय कपडे घातले? काल घालेलं होतं वाटतं ना. काल घातलेलं. काय झालं? एकदम शांत झाले. बस बस अरे बस हा, घ्या करून पट. ते येत आहे ना दोघी जणी शिवताना येत आहे बारक्या- बारक्या. साक्षी बस एक मिनिट. साक्षी तेल आहे का? बस अरे तेल हा पंख्याच्या हवाला. बस. अवतार बघ साक्षीचा. हा, ते पण हा. पंख्याच्या. ती बाई ढकली राहील, मग मी काय करू मग? गाईज, ही माझी आजी आहे. ही माझी आजी आहे. योगा पडले काय बात करता? ही माझी आजी आहे. प्लास्टिक बोला. तो यांना नाही जमत चढता. थोडं कृपया करू, काय बोला, काय बोलू बाई. मस्त आहे ना. आज म्हणजे चला लवकर आमच्या सुनबाईचा पटेल कापायचा आहे. आहे का? लवकर लवकर. तेव्हा मग काय आता. हे. Nobody likes you. A look animal. You will go back to you see. Happy birthday to you. काला कुठं you. तिने सांगितलंय. Happy birthday to you. काला कुठं एवढं सुंदर आहे पण दातांपासून गेले त्या काय मस्तपैकी दात शिवण्याची केवढे आली. येऊ राहिला ना. Happy birthday to you. काला कुठं you. ती नंबर लावून राहिली आरती अच्छा करायला. अच्छा अच्छा आरती का? ती पण नंबर लावून राहिली. ए, कुठं कुठं लावू नको. कुठं लावू नकोस. तुम्ही फक्त ये ना. हा. आम्ही कुंकू नको लावू व्हायचं शकतो. पसारा. नाही ग, अरे, नको ते हात. नको लावू बाळा. शिवनी हळू, मला साधा ते हात बी बघत नका नुसता. काय खाण्याची ते माणसं बेट बरं होतं. केस वाजवतात. बाई, तुम्ही दोघी जण आले ना, पता नाही काय करशाल. बस बस इकडे बघ. अरे इकडे चान्स. काय कपडे घालते ते मी नेहमी या ड्रेसला. फॅमिली पण नजर मला दिसले हो. काला टिक्का हो. टिक्का नाही, काला धब्बा. तिच्या पप्पांनी त्या तो ड्रेस घेतला ना, ती लई रडली होती माहिती का? आता घे, आता घे. टोपी देऊन घे. तुम्ही ओळून घे लगेच. तुम्ही ओळून घे. अरे आता काय राहिलं बाई? हो, राहिला. अजून ते शिरसाव. तुझं काय नाही दिसत. प्रॉपर करते ती तशी. सिलेंडर पैसे टाकून तिथे सिलेंडर भरून ठेवा घरामध्ये. पाण्या पावसाच्या कधी गाड्या येत्या नाही येत्या. बस बहिणी ठिकाणी लावला. नाही नाही, नको लावू ती काय. नको लावू. कुठं गाड्या नको लावू. घेऊन नको लावू. जातात. त्याला कुठं कुठं नको भरून बोलू. भरून ठेवा सिलेंडर. इथं राहिलं तर घेऊन जाता येईल तुम्हाला कधी.
मला सांग. काळा बुका इकडे बघ बेटी. नीट बघ. ए बेटी इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. श्रद्धा इकडे ये जराशी पुढं सुपर उभी राहा. ए उघडा तू प्रोफेशनल हो ना बस ते तिकडचं करे. प्रोफेसर हो फ्रेंडशिप हो ना सगळे friendship. नीट हा पी घे. बदल आता आणि थांब. ते पी घ्या नाही तर दुसरंच काही करू नका. अशी पी घेतात काय सगळ्यात घाणेरडी पप्पी घेते. लय इकडं खूप आणि लई लई बघ सारखी चिपकून जाते त्याला माहिती. अजून आरती बाकीची होती. आरती बघ व्हायची. आता पाय पड. पतली कमर थोडं झुकणार. इथे हॉटेल ट्रान्सफर मध्ये दिसते. हा सेम. काय काय मेवीस. पाहिलं नाही का ते डान्स, ते डान्सिंग डान्स, ते पोरांचं पण कलर, कलर, त्याच्यामध्ये कलर. कसं साडी नसेल. सारखी केली ती पतली कलर सुधी पतली कमर काय पतली कमरेमध्ये हाय. डान्स करणं डान्स कर. मोबाईल पाहिजे तिला इथं काय प्रोग्राम चालला ते बघायचं मोबाईल कशाला आता ते खाली दिसू राहिलं खाली बायका खाली. मी तुला ते गुबरी कोण घ्या रे फोन. टूचा टेबल येत नाही एवढी. गाणे सगळे पाठ आहे. हॅपी बर्थडे टू यू साधा कुत्ता यू. ए मी राहिली ना. मोठी पोरगी राहिली आहे विसरून गेली ना. मी बसून बसून आठवण करत राहिली अजून साक्षी राहिली अजून साक्षीने जा कपडे नाही घालेले ना आता. काय नाही होत कुठं नको काढत होता. पेशंट नाही पेशंट जे साधी भाजी घातली ती चांगली येते तुम्ही नटून फुटून किती काय केला पण ते करा नागे आहे ना. साधं राहिलं मस्त दिसते गुणगुणाय मुस्कुरा. तनू पाय खाली नीट घेते म्हणजे खाली हमें नहीं पता. जा जा बाई. सुद्धा हिचं घे साक्षी सुद्धा. कर ना बाई कर. केस मागे केस मागे. श्रेया, श्रुती सारख्या. अरे नॉर्मल ऍक्शन कर. मग काय करू. काय नको पटापटा करा ग. आवाज फक्त हे घरी आणते घे आणि असं असं राहू. ऍक्शन करा ऍक्शन झुमरी या झुमरी. असं हा या नो प्लेयर. बघ ना बघ तर किती स्पीड निघते ती. अगं ए नको हे करू. बस झालं. गोवाळा तरी काढ एकदा. आता बघ तर असं काय करते? तसंच करता ना. लावलेलं ना तिला नुसती कर. काय माझ्या बरोबर. मुलीला काय म्हणते ती का? अरे काय नाही मेरे. काहीतरी बोलतात ना बोलली नाही का तू. काय बोललं ते. इडापिडा ते पीठ आहे ना. काय म्हणलं बाई, तुम्हालाच माहिती आहे, आम्हाला काय माहिती नाही. आम्हाला फक्त आपले बर्थडे माहिती आहे. ते मी आता त्या पोरी बोलते म्हणून ते माहिती आहे, म्हणून आम्हाला मग इकडं सगळं बघा. माहिती पडून राहिलं. इकडं बघा, जाय. इकडे बघा. Action वर कर. इकडे बघा ए. तनू मी 3 वेळा बोलले पाय खाली घे. तीन वेळा काय तीन वेळा. हा. अनु, पाय खाली घे बेटा, वर पाय करायचे नाही. येड्या पोरी येड्या. इथं कपडे चाललं. ऐक बघा. टिपरी. हा टिपरी. बाल. पोकायला खाली. हा ना कसं. गाडीचा. चल, मम्मी तुझा राहिला चला, घ्या. बस कर ना. घ्या एवढी खराब पण दिसते का तू. मान तू खराब चाकू दिसते. धुतलेला आहे का लसणाचा आहे. खाऊन घ्या त्याला मी लसूण लसूण बरोबर. लसूण आम्ही दूध घ्या, दूध घ्या. चल ना, आता दे ना, तू birthday आहे ना, दर माझ्यातर्फे. तुला बघितलं होतं. त्यानंतर तुला अंगठी दिली बघ माझ्यातर्फे. हिऱ्याची ते बी हिऱ्याची दिली. चला, घ्या. समुद्राच्या Action आतमध्ये दिसू दे. गाडी दिली. ए तनू 2 मिनिटं मोबाईल ठेवा इथं ए, कापून चला. काळी पावडर काळी पांढरी झाली तू दुश्मन काय काही दिवसांनी श्रेयात झाले तुम्हाला प्रॉब्लेम. दिवस बंद झाला बॉक्स बरी गाडी. दिवस कसं काय भेटला वाघाचे बछडे चालू करून दिले ना ते. पक्षी वाघाचे बछडे सुरू करा. तू किती करते काय का ना का तुम्ही. काय आय बोलायचं वॉज बोला. शोईंग. ए मस्ती नाही बोला. हे बघा बे. बोला हॅपी बर्थडे बस बेटा बस. हॅपी बर्थडे
लावून देऊ. महेशला लावायचं होतं, हो, थोडं video तोंडाला नाही लावायचं काकूचा पण खायची होता. जिन्नस आहे. हा, इथूनच की- आम्ही दुपारी लावणार. आम्हाला काही वेळ काका भेटला चालतं ना आता मला. बाबा इकडे बघा. तर साईडला वर. Happy birthday. केक चारून दे जा. केक चारून येतो याला बारीक. मम्मीने केला आणि मग चल मग तुम्ही ठेवू कपडे खराब होते थोडा घ्यायला. काकू पडेल ना. सीमा आता पडल्या काकू काकू ती मुंजा पिक्चर मध्ये नाही का ती काळी बकरी हा. मी म्हणलं. ए यार कसं डेंजर फुल. इकडे बघा इकडे बघा. नको बा, तिथे नको. बेला बेला लगीन बघितलं का बकरी का? वाचलो. साक्षी श्रेदी राक्षस अरे एक एक जण नाराज. ती मुंजा पिक्चर मधली नाही का काळी बकरी छोटीशी ती राक्षस मुंजा तुमची मुलगी मुंजा ती धर हे घे. हे घे, थोडं थोडं खाऊ घाल. घे, नीट धर. तुम्हाला ते खाली पडते ते काढलं पाहिजे. नको ना गं. हा इकडे बघा इकडे बघा. इथं हे थोडा खाऊ घालू द्या ना आम्हाला पण. अरे फटका लावली ना. असं नाही करायचं. काय म्हणती? नाही, नाही. तू का थोडा थोडा चारा लय लहान ते, लय जाऊ दे लहान. जाऊ दे दुसरा घेते. हे बघा ही केक खराब करते. तिने पडलं तिला. राहू दे आता. दुसरा घे ना तू. हे नको ते खाली ठेव साईडला. काय ठेवते ना त्याला? किचन रूम मध्ये. खाली पडलं बघ ते. हिने पडलं नाही ना श्रेया. हे श्रेया. झालं ना त्यांचं ध्यान. काय हो बस पडलं. तुम्ही काय सगळ्यांनी सगळ्यांनी काय? एक बाई घ्या. काय काकू? आता तोंडात तर घ्या ना, पण काय असू दे. नाही, मम्मी शुगर. मम्मीला शुगर नाही. हे काय रे? दुसरी रिपोर्ट मध्ये आलं का? लाल शेंगदाणे हा मम्मीने ते केलं होतं. वाई. डॅडी हे घ्या. मग तो नाही म्हटलं. डॅडी इकडे बघा. काहीच खात. नाही, मग त्याची normal आलं. 110 झाले. इकडे या. नाश्त्याच्या पहिले इकडे या. नाश्त्याच्या नंतरचे 150. हा ना. व्हिडिओ फोटो काय फोटो काढला जाऊ दे, त्याच्यात काढला तरी चालते फोटो. चालेल. धर तू चारा. काय करा माझ्या हात फोन आहे. ठेवून दे तिकडं. याच्यासाठी तुम्हाला असं मिळालं लागतं ना? नको, कशाला? अगं ये. काय नको, कशाला जाऊ अरे दे. ये ना. ले 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 ले. साक्षी माझ्याकडे. ले 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 ले. एक साडी येईल तुला साडी घे. नको घेऊ साड्या. साडी नको घेऊ, दुसरं काही घे. मेन्यू मध्ये आहे डाळ, पनीरची हरी भरी भाजी आहे, हा लाल कलरची भाजी आहे. सगळे बसलेले आहे तिथं जेवायला. कन्या वय लवकर जेवायला वय तिकडून जा बसा बसा पटकन सगळ्यांनी, चला जायचं पण आहे. जातो ना. मला फक्त पनीर ही वांग्याची भाजी. हा TV. नाही नाही, काय चला बसा जेवायला, चला 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 जा तिथं जा ताट नाही घ्यायचं. जा 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 जा. ताट नाही जाऊ दे जाऊ दे, घेऊ द्या घेऊ द्या. आणि घेऊ दे घेऊ दे. जाऊ दे घेऊ द्या. श्रुती तुला काय देऊ? बर्थडे झालेला आहे सेलिब्रेट आणि सगळेजण आता बसलेले आहेत जेवायला. तर आता स्टेप बाय स्टेप सगळेजण बसतायत आणि आम्ही दोघी सुद्धा बसू, कारण की संतर भाऊ सीमाताईला क्वार्टरला परत रिटर्न जायचं आहे. काय करू? तर कसा वाटला बर्थडेचा व्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. पाणी का? पाणी बघितलं पाणी. फक्त झोपायला नको. हा? साक्षी चालू शकते पण ना गाडी, आपण हायवेला काय अजून म्हणजे जरी पप्पाला झोप लागली तर. लायसन्स तो बनला. अजून थोडं लायसन नाही काय नाही. रात्रीच्या वेळेस आता काय एवढं नसतं ना कोणी. बोलो अगं ना. उलट रात्रीचे ताप गेले. आणि हा. काय उलट बिगर कामाला किती नाटकं उरले. नाही, बरोबर आहे. माहिती का तुम्हाला? पुण्यातच किती केसेस झाल्या त्या. हो. cases उरले. हे बिना लायसनचे मुलं चालवताय गाड्या. हो ना. सोडून गेले. हो. नाही भाऊ. नाही मग पटकन. हडपसरला कुठं तर होतं. टँकर चालत होता का हडपसर? 14 वर्षाचं का 13 वर्षाचं? हो, ते पण कसलं ते कारनी शिक्षक पोरांना पायाला उडवलं. हो. मुलं पण तनु कुठे? श्रुती कुठे? श्रुती श्रुती आज तीन मैत्रिणींकडं. आता इथं. या तिकडे या. इथं झोपून राहायचं तोपर्यंत राहा मग तिकडे
रस्त्याने राऊंड मारायला. राऊंड मारायला त्यांना आता एक दिवस गेला ना संपला ना दिवस उद्या बोलून आता उद्यापासून म्हणतील लगेच म्हणते घरी जायचं. आता किती दिवस राहायचं घरी जायचं. झाला आता बर्थडे होऊन गेला. बर्थडे झाला आता निघायचं का? यामुळे म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे यायची पण काय आणि जायची पण नाही, काय. नाही, हा? काहीतरी त्याच्यावर उत्तर प्रश्न आहे. प्रश्न आहे. त्याला तर काय डिसाईड करून घ्या. दिवस मस्त असं काहीतरी. नाही नाही असं प्रयोजन म्हणून प्रयोजन नाही फक्त यायचं Formality. फॉर्मॅलिटी मला काकांचा तो एक शब्द आठवतो. इथं रूम होता म्हणे मी आता रिटायर झालाय ना मी प्रत्येक महिन्याला येईन. बोलले होते. आणि ते आले का वैतागतात ते लगेच कधी जायचं घरी असं रूम पण करतात. ठेवायचं रूम पण ठेवायचं म्हणतो तो. नाही म्हणे मला रूम नाही मालच ठेवायचा आहे तो रूम मी आला काही हा ऐकले ना त्यांनी नाही ऐकलं होतं. तू बाई आली. बरं एक मिनिट ऐका. थँक्यू संतोष भाऊ सीमाताई थँक्यू. ब्युटिफुल साडी आणि बर्थडेला आल्याबद्दल घेतली तिचे काटच चालणार आहे. बर्थडे बद्दल. कॅन्टीनची घड्याळ आहे. हा कॅन्टीनची घड्याळ लय भारी घड्याळ आहे. मला पण पप्पांनी केली ना. क्वालिटी बघितल्या जाती घड्याळांची पण एक ब्रँड असते माहिती हा ब्रँड आहे. कुठल्या व्हायची ती? ही तर आपली टायटन. नाही sorry. आजकाल नमुने असे आहेत. चालली का साक्षी? काय आणायची का? साक्षीला उठवतं. आपल्या नदी होती ना आपल्या तिथं धरावं हे. पावसाळ्यात पण जावा नाही पावसाळ्यात. जबरदस्त नदी होती आपलीकडं. काय कुठं पायशी आपण जाऊ. चिखलात काय तुम्ही हे आपण जाऊ करते. मला घाबरत आहे काय? अरे तो गार्डनला म्हणला पाऊस बारीक बारीक पडतोय. हो सकाळी स्कूल आहे ना. सकाळी स्कूल आहे त्यांची. तुझ्याकडे तो जवळच आहे तिथं ते काय? गेटला तर आहे या बाजूने. इकडून नाही सोडणार का बाहेर त्यांना? काय? नाही सोडणार सायपरच्या बाजूने सापरच्या बाजूने सोडणार नाही बाहेर त्यांना. मग या गेटला- पण नाही ते कपडे नाही साडी घालून नाही बसता येत ना मग तिला म्हणलं ड्रेस घालून. खेळून खेळून बाईनी पाय बघू शकताय. बाईनी पाय पण फोडून घेतले. कपाळही फोडून घेतले. बाय 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 गुडघे पण फोडून घेतलेत. गाडीत बसतो. आता उद्या कबड्डीची प्रॅक्टिस बंद का तोपर्यंत? मग का ग? चालूच आहे का? बाय बाय. फिर मिलेंगे कल दोबारा. उद्या हां ते काळे साहेबांचे ते हे ना रिटायरमेंटची पार्टी. तर आम्ही उद्या संध्याकाळी येऊ. काय आता म्हणताय कधी येता? आलो भेटलो जेवण केलं मस्तपैकी एवढं ते चीज भेटले भारी वाटतं. हां चालू ते मस्त वाटतं. थांबायला काय मला एक वाट्या बाय. साक्षी थांबवत होते ना तू तर म्हणे. नाही. थोडा दिवस नंतर वापस येईल आपलं. हां कॉलेजला चालू झालं काही? कॉलेज काही चालू होणार आहे उद्या म्हणते हा का? मग कॉलेजला झालं म्हणते पण आता काय माहिती. पहिल्या दिवशी नसून जायचं. चालू दे. चालेल चला. हो बाय बाय. आरामशीर जा आरामशीर. तनु असं नको करू. बाय काकू बाबा. बाय 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 बाय. काकू इथे बघा बाय. तोंड हो चालेल या. तर आता भाऊन ते सगळे गेलेले आहेत आणि बड्डे झालेला आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मम्मी सुद्धा बड्डेला आलेली होती. तुम्ही बघितलंच कसं झाला. आलो होतो बर्थडेला पण काय केक काय भेटला नाही. केक भेटला नाही? नाही ना. खरंच भेटला? ते केक खाल्लेला आहे. तर छान असं फॅमिलीसोबत मस्त झालेलं आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. मी जास्तीत जास्त शूट करायचा प्रयत्न केलेला आहे पण दिवसभर पूर्ण नाही झालं. चला तर मग भेटूया परत पुन्हा नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.